ही एक अशी चीज आहे की ज्या वेळेला ती लागते त्यावेळेला त्याच्या बदल्यात दुसरं काही चालत नाही. रक्त कुठल्याही कारखान्यात तयार होत नाही. ते एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला दान दिल्यानंतरच ते मिळू शकतं. रक्त दिल्याचे शारीरिकदृष्ट्या फायदे आहेत, त्याचे सामाजिक फायदे सुद्धा आहेत. मग हे लक्षात घेऊन आपण स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने या सगळ्या आमच्या स्वच्छता सैनिकांना आवाहन केलं आणि त्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आमच्या जवळपास 100 पेक्षा जास्त स्वच्छता सैनिक आज रक्तदान करण्यासाठी इथं आदर पुनावाला क्लीन सिटीच्या कार्यालयामध्ये आलेले आहेत. ह्या युगामध्ये सगळ्या फॅसिलिटी तयार झाल्या तरी रक्ताचं अजून कोणालाही संशोधन करता आलेलं नाहीये आणि फक्त माणसाकडेच असं एक असं रक्त आहे की ते माणूसच दुसऱ्या माणसाला जीवदान देऊ शकतो. आज आपण बघतोय रक्त ही फार कमी पडतंय कधी कधी आणि अवेलेबल नसतं, तर हे रक्तदान सर्वांनी केलंच पाहिजे. 15 ऑगस्ट या निमित्ताने मी व माझ्या सर्व कर्मचाऱ्यांनी रक्तदान केलेलं आहे. तुम्ही पण करा. रक्तदान करणे हे खूप गरजेचं आहे. सर्वांनी ते केले पाहिजे. मी गेले 3-4 वर्ष झाले रक्तदान करत आहे. रक्तदान केल्याने उलट चांगलं पण असते आणि समोरच्याला रक्त आपलं भेटतं हे सुद्धा चांगलं असतं. रक्तदान करून आम्हाला चांगलं वाटलं. रक्तदान केलंच पाहिजे, कारण की आपल्यामुळे दुसऱ्याला पण आणि आपल्याला स्वतःला पण चांगलं वाटण्यासाठी रक्तदान करावे. आगामी काळामध्ये सुद्धा अजून आम्ही रक्तदान शिबिर आयोजन करू आणि या प्रकारचा समाजाच्या प्रती आमचे जे स्वतःचं दायित्व आहे ते पूर्ण करण्याचे आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद.